हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग म्हणजे स्पेशल व्लॉग आहे. तो तुम्हाला थोड्या वेळामध्ये समजणारच आहे, कारण की आम्ही खूप डेजपासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं. सगळं आमचा मेडिकलचा ग्रुप आहे फिरायला जायचा. तो आज सक्सेसफुल झालेला आहे, म्हणजे आमची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे आणि आम्ही आता जस्ट आमच्या ट्रिपला निघालेलो आहोत. तर तुम्हाला समजेलच पुढे व्हिडिओमध्ये की आमची नक्की ट्रिप आम्ही कुठे जाणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. पप्पा बाय बाय कर बाय बाय वीरू बाय वीरू हे बघ इकडे आजोबा तर आम्ही जस्ट निघाल्या थोडंसं पुढं आल्यावरती आमची एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये. मम्मी ही खूप एन्जॉय करत आहेत. मम्मींना ह्या गाण्यावर डान्स करायला खूप आवडतं. तुम्हाला दिसतच आहेत व्हिडिओमध्ये आमचा सर्व ग्रुप. आणि मी व्हिडिओ काढत होते म्हणून मी दिसत नाही व्हिडिओमध्ये. त्या मीही नाचत आहे, बाकी सर्व आमचा ग्रुप नाचत आहे. तर तुम्हाला व्ह्यू बघा किती भारी दिसत आहे. आम्ही खंडाळा घाटामध्ये आहोत. आम्हाला एक्झॅक्टली म्हणजे महाबळेश्वर त्या पुढे जायचं आहे. तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये आम्ही कुठे जाणार आहोत. तुम्ही व्ह्यू बघत आहात, किती भारी वाटत आहे. आणि आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर आम्ही एक स्पॉट बघितला जेवणासाठी. तर तिथे आम्ही ताडपत्री टाकली जेवायला आणि सर्वांनी बसून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघतच आहात. आम्ही 16 जणी होतो. 16 जणींनी आम्ही प्रत्येकीने एक पदार्थ बनवून आणलेला होता. आणि तुम्हाला दिसेलच ताटामध्ये अख्खं ताट गच्च भरलेलं आहे. शेंगदाण्याची पोळी, चपाती, मटकीची भाजी, गाजरचा हलवा, मासवडी, वाटाणा भात, बिर्याणी, व्हेज बिर्याणी होती, बालुशाही होती आणि अप्रतिम जेवण झालं होतं आमचं. आणि खूप भारी वाटलं आम्हाला तिथे बसून जेवायला. असा आनंद वेगळाच असतो जेवायचा. सर्वजण एकत्र असतो आणि प्रत्येकाने जे बनवलेलं आहे ते जे खाण्याचा आनंद असतो तो वेगळाच असतो. तर जेवण झाल्यानंतर आम्ही पुढं आमच्या डेस्टिनेशनला जायला निघालो. तर आम्ही थोड्याच वेळामध्ये हार्डली अर्धा-पाऊण तासामध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आणि तुम्ही बघतच आहात सर्वजण आम्ही एक करून उतरत आहोत. चलो चलो बेबी चला पुढे बघा. चला आता चालत. तर जस्ट आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठं एक्झॅक्टली आलेलो आहोत. तर बोर्ड दाखवते मी तुम्हाला. वाघिरा ॲग्रो टुरिझम ॲट पाली तापोळा, म्हणजे महाबळेश्वरपासून पुढे जर आपण गेलो ना तर तापोळा म्हणून लागतं. तिथे आम्ही आलेलो आहोत. तर तुम्ही व्ह्यू बघतच आहात, किती छान व्ह्यू आहे. आजूबाजूला किती झाडी आहेत, म्हणजे असं नेचरच्या आपण नैसर्गिक जे आहे ना म्हणजे झाडं वगैरे तिथे आम्ही गेलेलो आहोत. तुम्हाला पुढे गेल्यावर समजेलच किती भारी, म्हणजे खूप भारी व्ह्यू होता. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच मी. तुम्ही राहिलाय का काय? तर जस्ट मी आता माझे बॅग्स रूम्समध्ये ठेवलेले आहेत आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर समोर जी तुम्हाला नदी दिसत आहे ती कोयना नदी आहे. आणि जे हे वाघिरा रिसॉर्ट आहे हे रिव्हरसाईड रिसॉर्ट आहे. खूप भारी रिसॉर्ट आहे, म्हणजे तुम्ही बघतच आहात. म्हणजे आपण रूम्सच्या बाहेर आल्यावरती जे व्ह्यू आहे ते खूप भारी व्ह्यू आहे. म्हणजे मी शब्दामध्ये एक्सप्लेन करू शकत नाही, एवढं भारी व्ह्यू आहे.
आणि आता नेमका आम्ही सनसेटला पोचलो होतो आणि जस्ट तुम्ही बघतच आहात सनसेट किती म्हणजे रिफ्लेक्शन किती भारी दिसत आहे पाण्यामध्ये. आणि पाणी एवढं स्वच्छ आहे म्हणजे आपलं जे पुढे जे डोंगर दिसत आहे तुम्हाला त्या डोंगराचे पूर्ण रिफ्लेक्शन पाण्यामध्ये दिसत आहे. आणि पूर्ण पाण्याच्या आतमध्ये जी माती आहे दगडे आहे ते सर्व दिसत होती म्हणजे खूप स्वच्छ पाणी आहे. आणि नंतर आम्ही जस्ट आता आम्हाला बोटिंग करायची होती म्हणून आम्ही जस्ट खाली उतरलेलो आहोत. रेकॉर्डिंग केलंय, ऍक्सिडेंट केलाय यांनी. तर बाकीच्या मोठ्या बोटमध्ये गेलेले होते आणि मला सिंगल बोटिंग करायची होती म्हणून मी सिंगल बोटिंग करायला चालले होते. खूप भारी वाटत होतं आणि जे माइंड फ्रेश झालं पूर्ण ते बोटिंग वगैरे करून आणि जे सनसेट दिसत होतं त्यांनी डोळे पार तृप्त झाले होते माझे. खूप भारी वाटत होतं आणि माइंड फ्रेश झाला, पूर्ण माइंड फ्रेश झाला. तुम्ही दिसत माझ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे अख्खं रिफ्लेक्शन म्हणजे पाण्याच्या आतमध्ये काय आहे सगळं दिसत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार आहे. व्हिडिओ कॉल केलाय. ऐक ना दुपारी अलेक्सला आता थोडेसे आम्ही गेम्स वगैरे खेळले, संगीत खुर्ची वगैरे कॅरम वगैरे आम्ही थोडे खेळलेलं आहे तिथे. आणि जेवण करून आल्याने थोडीशी थंडी वाजत होती म्हणून थोडंसं आम्ही शेकोटी केली तिथे. खूप भारी वाटत होतं. सर्वजण आम्ही बसलेलो होतो, डिस्कशन चाललं होतं आमचं. खूप भारी रिसॉर्ट आहे असं तसं. पण तर आता लेडीज ग्रुप आहे म्हटलं थोडासा डान्स तर होणारच ना. तर आम्ही थोडासा डान्स केला, गरबा केली आणि खूप मज्जा आली. ह्याच्या आधी आम्ही शांताबाईवर त्याच्यावरही डान्स केला होता, त्याची व्हिडिओ कोणी काढली नव्हती म्हणून गरबाची व्हिडिओ होती ती मी टाकलेली आहे तिथे. म्हणजे साऊंड सिस्टम पण आहे. खूप भारी वाटलं, सर्वांनी गरबा केला, आम्ही डान्स केला, जरा बॉडी आमची जरा रिलॅक्स झाली. आणि हा सकाळचा 6:30चा व्ह्यू आहे. म्हणजे आता थंडी नाही आहे म्हणून, नाहीतर इथे पूर्ण फॉग असतं, पुढचं काहीच दिसत नाही. पूर्ण म्हणजे तुम्ही किती शांत वाटते आणि पूर्ण भारी वाटत होतं सकाळ सकाळी. मी व्हिडिओ काढलेली आहे आणि तुम्ही बघतच आहात. खूप भारी वाटलं होतं हा व्ह्यू बघून मला. आणि नंतर आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले सकाळी. आणि नंतर मला स्पीड बोट ट्राय करायची होती म्हणून स्पीड बोट ट्राय केलेली आहे. तेही खूप मज्जा आली त्या स्पीड बोटमध्ये. खूप भारी वाटलं म्हणजे त्यांनी मला पार त्या सेंटर ऑफ द रिव्हर आहे ना तिथपर्यंत मला नेलं, तिथून परत मला रिटर्न आणलं. खूप भारी वाटलं. आपण पण नाही सोडत असले राईड बीड असले ना, मी पण जाते बाबा. भारी वाटतं ते माहिती. अहो येतं काय नाही होत. चालू करा, पॉज करा. साईडचं पण घ्या असं ना सगळं. परत तिकडे फिरवा असं सगळं. आणि आम्ही चेंज वगैरे करून आम्हाला बाहेर एका स्पॉटला जायचं होतं. त्याचा व्हिडिओही मी टाकणार आहे, तेही तुम्ही नक्की बघा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की विजिट करा तुम्ही या रिसॉर्टला. खूप भारी रिसॉर्ट आहे. बाय.